नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. FRP-पेक्षा 400 रुपये जादा द्या, अन्यथा कारखाने सुरू करायला देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच 13 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील या मोर्चानंतर सीमा भागातही शेतकऱ्यांचा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेतकरी आणि पशुवैद्यकीय विभागामध्ये समन्वय राहावा यासाठी कर्नाटक सरकारने पशुसखी उपक्रम सुरू केला असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक महिला पशुसखी म्हणून नेमण्यात येणार आहे. शेतकरी आणि पशुवैद्यकीय विभागातील दुवा म्हणून या महिला काम करणार आहेत. आज प्रशिक्षण घेतलेल्या काही पशुसखींना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले. लोकमान्य सोसायटीतर्फे लोकमान्य रंगमंदिर येथे खास बेळगावकरांच्यासाठी आज शास्त्रीय गायक डॉक्टर प्रवीण गावकर यांच्या शास्त्रीय संगीताची मैफिल आयोजित करण्यात आली होती. रंगमंदिरात उपस्थित रसिक प्रेक्षकांनी या मैफिलीला भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सरकारच्या आदेशानुसार ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची मोहीम महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यास जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. ओला व सुका कचरा कोणकोणता याबाबतची जनजागृती महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली असून शाळांमध्ये त्याची जनजागृती शुक्रवारी करण्यात आली. JMFC न्यायालयाच्या आवारात पार्किंगची डोकेदुखी ही कायम स्वरूपाचीच आहे. या ठिकाणी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कालही या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत वकील तसेच पक्षकारामधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कांद्याचा दर मध्यंतरी भडकला होता, आता तो स्थिर आहे. या कांद्याची झळ मात्र सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका आता बेळगावकरांनाही बसत आहे. त्यामुळे काहीचा दर वाढला होता, आता तो दर स्थिर आहे. सध्या बेळगाव APMCमध्ये 2400 ते 2800 रुपयापर्यंत तांबडा कांद्याचा दर आहे, तर 4000 ते 6000 रुपयापर्यंत पांढऱ्या कांद्याचा दर आहे. सध्या हा दर स्थिर असला तरी लवकरच यामध्ये घसरण होईल असे सांगण्यात आले. महात्मा गांधी उद्योग खात्री योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी सरकारने परिश्रम घेतले आहेत. राज्यात बेळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे सरकारकडून या जिल्ह्याचे विशेष अभिनंदनही करण्यात आले. मात्र आता पावसामुळे ही कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आणखीन 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक विभागाच्या सीमा निर्णय आयोगाकडून पुनर्रचित जिल्हा पंचायत, तालुका पंचायत मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता असून इच्छुकांच्या नजरा आरक्षणाकडे लागून राहिल्या आहेत. मात्र यासाठी न्यायालयातील OBC आरक्षण प्रकरण निकालात काढणे गरजेचे आहे. गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी शहरातील 8 पोलीस स्थानकामध्ये 1 खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका, पोलीस स्टेशन, अग्निशमन व हेस्कॉम अशा सर्व विभागाच्या परवानग्या एकाच ठिकाणी मंडळाला मिळणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर का होईना पण महापालिकेच्या पददीप विभागाला अखेर जाग आली आहे. शहरातील प्रमुख मार्गावर पददीप व त्यांच्या वाहिन्यांची दुरुस्ती केली जात आहे. मागील अनेक दिवसापासून बंद असलेले पददीप गणेशोत्सवामुळे का होईना पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोरील धोकादायक वृक्ष शनिवारी हटवण्यात आला. हा वृक्ष उंच गेल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. वादळी पावसात हा वृक्ष कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे हा वृक्ष हटवण्यात आला. यामुळे रिसादर गल्लीचा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता. चिकोत्रा नदीच्या तीरावर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले गाव म्हणजे कोडणी. तंबाखूसह ऊस उत्पादनासाठी विशेष ख्याती असलेल्या कोडणी या गावाला धार्मिक कार्याची मोठी जोड आहे. शेतीप्रधान असणाऱ्या या गावात अनेक ग्राम मंदिरे आहेत. यामध्ये आता नव्याने हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना 11 व 12 रोजी होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना गेल्या 10 वर्षात मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर पोहोचवले आहे. निप्पाणीतील जुन्या PB रोडवर आधुनिक पद्धतीत बसून सौंदर्यात भर पडली आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला आकर्षक फुलांच्या रोपांची लागवड केली जात आहे. या रोप लागवडीतून शहराच्या सौंदर्यात परदेशी मार्गावर भर पडणार आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. वन विभाग व पालिकेच्या सहकार्यातून न्यायालय क्रॉस ते हालसिद्धनाथ मंदिरपर्यंत 150 फुलांची रोपे लावली जात आहेत. त्याचा शुभारंभ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. खोकला, डोकेदुखी व फ्लूची साथ वाढल्याने शासकीय व खाजगी रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढली जात आहे. हवामानात दिवसागणिक बदल होत असल्याने विविध आजारांनी डोके वर काढले आहेत. यामुळे आरोग्य खात्याच्या वतीने पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघात फेररचनेचे राज्यपत्र जाहीर करण्यात आले आहे. 15 दिवसात याबाबत आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नव्या मतदारसंघ रचनेत चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी, मांजरी, केरूर, खडकलाट, पट्टणकोडी, करोशी, नागरमुंडोळी असे 7 जिल्हा पंचायत मतदारसंघ कायम ठेवण्यात आले असून 22 तालुका पंचायती ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करतात पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.